व धूलिवंदन के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के अन्य गांव में अन्य गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा कुश्तियों का महासंग्राम का भव्य आयोजन आज दिनांक 3 मार्च 2026 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व अन्य गांव के ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान अन्य गांव के ग्रामस्थ मंडल द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया, तो वही सभी मान्यवरों ने कुश्ती के स्पर्धकों को रोक रकम और ट्रॉफी देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। आणि या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगिरी पाहणार आहेत ते माजी श्री संजयजी राऊत, माजी कुस्तीपटू। या अनगावच्या भूमीमध्ये परंपरागत कुस्ती स्पर्धा ही होत आहे आणि अनेक वर्षाचा या स्पर्धेमध्ये नाशिक, पंजाब, मुंबई असे बाहेरचे पैलवान सुद्धा आलेले आहेत आणि चांगली प्रतिष्ठा या स्पर्धेला मिळालेली आहे। अनेक आयोजक प्रमुख जे आमचे आहेत राजाराम राऊत त्यांचे सर्व सहकारी पैलवान निलेश भाऊ शेलार यांची वस्तात मान्य श्री धूलिवंदन या सणानिमित्त त्यानंतर या ठिकाणी आपण एक 5,000 रुपयाची कुस्ती या ठिकाणी आखाड्यामध्ये लावणार आहोत। ती राकेश कुमार कांदिवली आणि भूषण पाटील नाशिक या कुस्तीसाठी 5,000 रुपयासाठी पारितोषिक आलेले आहे। 1,000 विधान ठाकरेंची 1,000 राकेश कुमार कांदिवली, भूषण पाटील नाशिक। राकेश कुमार कांदिवली, भूषण पाटील नाशिक। रमेश भोपी इकडे दोन्ही मल्लांनी आखाड्यामध्ये तयारी करून यायचंय। राकेश कुमार कांदिवली जंगी सामने या ठिकाणी आपण पाहतोय। अनेक वर्षाचा इतिहास, अनेक वर्षाची परंपरा असणारा हा आखाडा ग्रामस्थ मंडळ अनगाव आयोजित भव्य अशी कुस्त्यांचे जंगी सामने आजच्या दिवशी सुद्धा अनेक मल्ल या ठिकाणी सुहास यांची बरोबरी हंड्यावर बरोबर गेले। यंदा काय दिली हंड्यावर बरोबर गेले यांची या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी पाहतील एक आवाज निलेश भाऊ शेलार यांची वस्तात श्री नारायण पुंडलिक शेलार यांच्याकडून 5,000 रुपयासाठी ही कुस्ती सुभाष घरात या कुस्तीसाठी माझे चेअरमन या कुस्तीसाठी मान्यवर पाठवायचे आहेत। मान्य श्री नारायणजी शेलार आपणास सुद्धा विनंती, आपण आखाड्यामध्ये कुस्ती चालू झालेले राकेश कुमार आणि भूषण पाटील नाशिक। एकदा जोरदार टाळ्या होत्या कुस्तीसाठी। बजरंग बली की एक चालू कुस्ती, एक मोठी कुस्ती आखाड्यामध्ये पाहतोय जो की राकेश कुमार आपल्या याच आखाड्यामध्ये 4 ते 5 वर्षापूर्वी एक बिंजोरची कुस्ती जिंकला होता। असा हा राकेश कुमार पुन्हा या ठिकाणी सज्ज होतोय हा 5,000 रुपयासाठी आणि आकर्षक ट्रॉफीसाठी। राकेश कुमार कांदिवली आणि भूषण पाटील नाशिक रोख रक्कम 5,000 रुपये आकर्षक ट्रॉफीसाठी चालू असलेली कुस्ती। दोन्ही मल्ल हे नावाजलेले मल्ल, पाहू कोण घेऊन जातो ही आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,000 रुपये। मान्य श्री नारायणजी शेलार यांच्याकडून ही रक्कम रोख रक्कम 5,000 रुपये चालू कुस्तीसाठी धूलिवंदन या सणानिमित्त ग्रामस्थ मंडळ अनगाव आयोजित भव्य असे कुस्त्यांचे जंगी सामने। राकेश कुमार हा जरी मुंबईच्या संघातून खेळत असला तरी तो दिल्लीचा पैलवान आहे, लक्षात घ्या। आणि मुंबई रेल्वेमध्ये सर्व्हिसला आहे। 15 वर्षापूर्वी पासून तो आपल्या भागामध्ये इकडे कुस्त्या करण्यासाठी येत असतो। आखाड्यामध्ये अनेक आखाडे गाजवणारा मूर्ती लहान पण कीर्ती महान, जमणार नाही आणि लढत जाणार आणि वास निकाल डावाचा प्रयत्न जोरदार भूषण पाटील नाशिकचा आणि खाली घेतलेल्या छातीचा बोजा अंगावर टाकलेला आहे। कोणत्याही प्रकारचा दुखापत करणारा डाव करू देऊ नका, लक्षात घ्या। पंच आमचे या ठिकाणी तत्पर आहेत। अनेक आखाडे आणि अनेक गावच्या जत्रा तुल्यबळ आहेत
जोरात जोर आणि तोडूस तोड या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया कोणता मल्ल या ठिकाणी विजयी होतो. कुस्ती निकाली नक्कीच होणार आहे, ही नोंद घ्या. तर दोन्ही जिंकण्यासाठीच लढतात, हरण्यासाठी कोणी लढत नाही, लक्षात घ्या. आणि जो जिंकेल तो सिकंदर. पण जोड लावणार आहोत. योग्य पेलवान, योग्य बक्षीस आणि योग्य आखाडा असलेला अनगावच्या कुस्ती स्पर्धा आहे. धुलीवंदनाच्या निमित्तानं होळीच्या दुसऱ्या दिवशी, होळी आली का अनगावची आठवण आमच्या तना मनात येते आणि कधी एकदाची होळी होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही अनगावला कुस्त्या बघायला जातोय. असे अनेक जुने जाणते या ठिकाणी काही प्रेक्षक आहेत, ते 3 वाजल्यापासून या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. त्यांनी कधीही ही परंपरा तोडली नाही आणि चुकवली नाही. कुस्त्या पाहण्याचं भाग्य त्यांना या ठिकाणी मिळतंय ते याच ग्रामस्थांच्यामुळे. आणि ह्या ग्रामस्थांनी ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे. या परिसरामध्ये चांगले पेलवान घडवलेले आहेत. $5,000 बक्षीस आहे. पैलवान कुस्ती करा. वा, आणि सालतो डाव मारला भूषण. ओके, गणपती बाप्पा. अतिशय सुंदर अशी कुस्ती या ठिकाणी आपण पाहिली. सालतो डावावर चितपट केली कुस्ती. राकेश कुमारला चितपट केलेला आहे. भूषण पाटील नाशिक हा मल्ल या ठिकाणी विजय झालेले. दोन्ही फिरून इकडे. या ठिकाणी पाहुण्यांचे शुभ असते शाल, भव्य ट्रॉफी पूर्णाशिव दादा शेळके यांच्याकडची ट्रॉफी आहे. जोरदार टाळ्या दोन्ही मल्लांसाठी. सुंदर अशी या ठिकाणी आपण कुस्ती पाहतोय. सचिन शेळकेंच्या स्मरणार्थ त्यांनी ट्रॉफी आणलेली आहे आणि राकेश कुमार यांना सन्मानित केलं जातंय. गणेश, या कुस्तीचे पैसे वसूल झाले प्रेक्षकांचे. हो, खरंच ह्या कुस्तीने प्रेक्षकांची चांगले डावाला भेटले आणि चांगली केलेली आहे. कुस्ती बघा. झोळी डाव मारले, मोळी डाव आणि मानेवर फिरलेला पेलवान. निलेश पाटील आणि दुबे पेलवान नाशिक. गणेश बोला, चालू कुस्ती जोवाल्याची निलेश पाटीलची. ते बक्षीस किती आहे त्याला सांगा. निलेश पाटील आणि विजय नाशिक 2,500 रुपयासाठी कुस्ती मंडळाकडून आहे. 2,500 रुपयाची कुस्ती ही सुहास राऊत यांनी ही कुस्ती जमवलेली आहे. विजय नाशिकचा पहलवान आणि निलेश पाटील जुनांदुर्गी. सुहास राऊत त्याच्यामध्ये मंडळाचे 2,000 आहेत आणि विजय शेळकेचे 500 रुपये आहेत या कुस्तीवर. हा बरोबर. 2,500ची ही चालू असलेली कुस्ती. विजय नाशिक आणि निलेश पाटील जुनांदुर्गी. सुहास राऊत यांनी जमवलेली कुस्ती. आविष चिमटे कोलिवली, आपण या ठिकाणी यायचंय. आविष चिमटे कोलिवली. एक फॅन आणि 1,000 रुपये पेलवून हातवर करा. सोनू गुप्ता यांच्याकडून हा फॅन आहे. सोनू गुप्ता यांच्याकडून फॅन आहे. मान्यश्री हेतेजी मडवी माजी सरपंच वावली यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन. त्यांना सुद्धा विनंती आपण मंचावर यायचं. गुप्ता आईस्क्रीम सेंटर अनगाव यांच्याकडून हा एक सुंदर असा फॅन. जितू राव त्याला कुस्तीला गती द्या, नुसते बसून राहिले. नाही रमेश, तुझा निर्णय काय आहे तू.
तुझा निर्णय काय असेल तो घे. रमेश भाऊ, जा बेन जा आता बसा. त्याची पुढे झाले कुस्ती झाली. सार्थक नागरे ती कुस्ती पहिली झाली नाही, एक झाली ना, तुझा थांब झालं. आखाड्यामध्ये कुस्ती झालेली आहे, सुंदर कुस्ती मारलेली आहे मुलांना. नाव काय रे?